त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत। विराटांच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू असलेला पहिल्या दिवसाचा खेळ क्रिश 11 विठ्ठलवाडीने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मैदानात श्रीकांत भोईर हे प्रमुख पंच असतील आणि दुसऱ्या बाजूला दुसरे पंच असतील आशुतोष बेबारे। सुभाष कदम यांच्या माध्यमातून खूप छान गाणी आपण आता ऐकताय आणि सलामी म्हणून आघाडीचा फलंदाज अक्षय आणि पंकज, गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल गोलंदाज कौशल, फ्लाइंग स्लीप पॉइंट कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहे। यावेळेला टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू लावून साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला। लॉंगॉनमध्ये अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे। पहिला फलंदाज बाद होतोय अक्षयच्या रूपानं, पहिला गडी बाद होतोय। निश्चितच फलंदाजी करणाऱ्या ओम साई विराटन संघाचा पहिला गडी बाद होतोय, याचा अर्थ पहिला धक्का बसतोय। बहुजनांचा विकास, बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021 मध्ये सुरू असलेला सामना ओम साई विराटन आणि क्रिश 11 विठ्ठलवाडी। पहिला गडी पहिला मोरा गारद करण्यामध्ये यश मिळते ते गोलंदाजाला। अत्यंत सुंदर अशा प्रकारची गोलंदाजी, टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू आहे आणि त्यावेळेला मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होतोय। फलंदाज नवीन येतोय तिसऱ्या क्रमांकावरती अक्षय गवळी, राईट अप ओव्हर द विकेट। यावेळेला ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू ऑन दी एफ खेळले, चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने अतिशय वेगाने चाललाय, खणखणीत सणसणीत चौकार येतोय। अत्यंत सुंदर पद्धतीने ऑन दी एफ खेळलं होतं, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कडकावलेला हा सुंदर चौकार। यावेळेला चेंडू खराब नव्हता, मात्र फटका खूप चांगला होता, टायमिंग चांगलं होतं, शॉट सिलेक्शन चांगलं होतं फलंदाजाचं। कट करायचा चेंडू, चेंडू ऑफ्टनच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे। पंच दोन्ही फलवतात, श्रीकांत भोईर यांचा इशारा येतोय आणि या मिस्टर इस्टाच्या रूपाने आता धावसंख्या वाढते। पहिलं षटक सुरू असताना धावफलक 10/5। फलंदाजी करणारा संघ आहे तो ओम साई विराटनचा। टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय विठ्ठलवाडीने घेतला आहे। प्रमुख गोलंदाज गोलंदाजी करतायत। यावेळेला पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची कड घेतली जाते, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय आणि गोलंदाजाला यश मिळतंय। दुसरा धक्का या ठिकाणी बसतोय। शुक्रिया लीजिए, बहुत अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन कर रहे हैं। टिप्पा खाने के बाद उछाल लेते हुए गेंद कभी ऑफ के बाहर गेंदबाजी कर रहे हैं और इस बार अगर देखें तो पोजीशन नहीं बना पाए थे बल्लेबाज पंकज। लाजवाब गेंदबाजी का प्रदर्शन कौशल द्वारा। रन संख्या 2 विकेट के नुकसान पर 5 रन। पावर प्ले का ओवर चल रहा है। कौशल तैयार, नए बल्लेबाज मैदान के अंदर अनिकेत। आमदार चषक 2021 का एक बहुत अच्छा जो कि टूर्नामेंट, बहुत बढ़िया देखिए तरीके से टूर्नामेंट को आयोजन किया हुआ है, बहुत अच्छी तरह से जो कि ये मुकाबला भी आप देख रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट कौशल। हवा में खेल दिया, खिलाड़ी है लेकिन क्या कैच हो पाएगा नहीं। इस बार नो मैच लाइन में गेंद गिरते हुए 2 खिलाड़ी थे। एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी जो है बहुत अंदर रखा हुआ है और एक बार फिर देखे तो कवर के पास रखा हुआ है। लॉन्ग ऑफ का खिलाड़ी अगर देखे तो बहुत दूर, मतलब वाइडिश रखा हुआ है। बीच में जो गैप, तब गैप में गेंद गिरी है। सिंगल के 7 रन संख्या 7 रन। ओव्हर की बात करें तो पहिला ओव्हर प्रगतीवर आहे। पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलक 10/7। गडी बाद झाले 2 मोहरे गारद करण्यामध्ये कौशल्य यश मिळाले। अतिशय सुंदर अशी गोलंदाजी तो करतोय। समालोचन कक्षाकडे गोलंदाजी करण्याकरता सज्ज, राईट आर्म ओव्हर द विकेट। ऑफ्टनच्या बाहेरचा चेंडू आहे, खेळण्याचा कुठल्या प्रकारचा यावेळी प्रयत्न केला नाही। चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि यावेळेला कोणती धाव येणार नाही, चेंडू निर्धाव जातोय। चांगली गोलंदाजी, टप्पा 4थ्या स्टंपवरती ठेवलाय किंवा 5व्या स्टंपवरती ठेवलाय आणि शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न केलाय। अचूक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न कौशल करतो आहे। यावेळेला मिडल स्टंपवरचा चेंडू ऑन साइडला खेळलाय, छोटा चेंडू आहे। यावेळेला डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तिथे चेंडू पकडला जातोय, झप्पन चेंडूवरती येतो क्षेत्ररक्षक आणि या 2 धावांनी धावसंख्या वाढते।
आखूड टप्प्यात थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, तितकीची जागा नव्हती. शेवटच्या चेंडूवरती येत्या 2 धावा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 गडी बाद, एकूण धावसंख्या 9 आहे. प्रथम फलंदाजी करताना ओम साई विराथन. आमचा शरणदादा जीव लावितो सर्वांवर, जीव लावितो सर्वांवर. शरणदादा यो एक नंबर, तो गाजतोय पालघर जिल्ह्याभर. शरणदादा यो एक नंबर, तो गाजतोय पालघर जिल्ह्याभर. वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है. आमदार चषक 2021 का महासंग्राम देख रहे हैं. पहले ओवर का खेल समाप्त होता है. रन संख्या 9 रन 2 विकेट के नुकसान पर. कृष की तरफ से कुशल ने बहुत ही अच्छी गेंदबाजी की, ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया. सफल ओवर की समाप्ति हुई. आफ्टर 1 ओवर नाउ स्कोर 9 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. आणि आता गोलंदाजी मार्कवरती थोडासा बदल होईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. गोलंदाजी मार्कवरती येतोय तो रुपेश. अतिशय महत्वाचं षटक असेल. आघाडीचा गोलंदाज आहे. खेळण्याची जबाबदारी असेल ती मधल्या फळीतले फलंदाज अक्षय आणि अनिकेत, दोन्ही फलंदाज आहेत अतिशय महत्वाचे आहेत. जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. ऑन साइडला बघितलं तर यावेळेला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक सीमारेखेवरती आहे. त्यानंतर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक आपण बघतोय. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जो आहे तो आता क्षेत्ररक्षणामध्ये बघूया काय बदल होतोय. कौशल जो ऑन साइडला सर्कल मध्ये येत होता, मात्र तो ऑफ साइडला जातोय. थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ साइडला 5 क्षेत्ररक्षक. गोलंदाजी मार्कवरती रुपेश सज्ज होतो. राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. अत्यंत सुंदर पद्धतीने खेळायचा चेंडू जातोय गलीमध्ये. ते क्षेत्ररक्षक जपून येतो चेंडूवरती. तोपर्यंत दोन्ही फलंदाज एक धाव पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या पोहोचते ती डबल फिगर मध्ये. 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. सुरू असलेला सामना जो आहे तो ओमसाई विरातन आणि क्रिश 11 विठ्ठलवाडीच्या दरम्यान. विठ्ठलवाडी संघाकडनं गोलंदाजी करण्याकरता रुपेश पुन्हा सज्ज होतो. खेळण्याची जबाबदारी स्ट्रायकरला असेल ती अनिकेतची. यावेळेला टप्पा पडल्यानंतर ऑफ्टमच्या बाहेर जाणारा चेंडू ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न केला. यष्टीरक्षण चांगलं होतंय. अत्यंत सुंदर गोलंदाजी केली जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चित झाला, मात्र बॅट आणि चेंडू मध्ये कुठला संपर्क होत नाहीये. चेंडू निर्धाव येतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना पहिल्या चेंडूवर एकेरी धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती कुठलीही धाव आलेली आहे. चेंडू निर्धाव येतोय. धावसंख्या आहे ती 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळेला मोठा फटका खेळला. आखूड टप्प्याचा चेंडू तेव्हा खरपूस समाचार. चेंडू सीमा पार. अत्यंत जोरदार असा षटकार येतोय. आयोजन त्याने स्पर्धेचा स्पर्धा मोठी ही भरवली. क्रिकेटची केलं आयोजनालय सुंदर. आयोजनालय सुंदर केलं. आयोजनालय सुंदर. कार्यकर्ता ज्ञानेश्वर किनी नाव दादांचं गाजतंय. आखूड टप्प्याचा चेंडूचा खरपूस समाचार घेतोय तो बॅट्समन अनिकेत. त्याच्या बॅटमधून येतोय अत्यंत उत्तुंग असा षटकार. पुढचा चेंडू टाकण्याकरता गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला पुढे ठेवला चेंडू ऑल साइडला. आणखीन एक पुलचा जबरदस्त फटका. दमदार फलंदाजी. मॅग्निफिसंट स्ट्रोक. छेरन आमचे आयोजक अल्पेश भोईर केलं आयोजन त्याने स्पर्धेचं स्पर्धा मोठी ही भरवली. क्रिकेटची केलं आयोजनालय सुंदर. अनिकेतची बॅटिंग लय भारी. खुश झालेत किरण कारभारी. त्यांनी 101 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी करतोय अनिकेत. 101 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी किरण कारभारी यांच्याकडनं. रुपेश यावेळेला 2 चेंडूवरती 2 फटके खेळलेत. अप्रतिम अशा पद्धतीनं फलंदाजी. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावलेला. टीम मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, मात्र तो बनतोय प्रेक्षक या ठिकाणी खुश होतात. टाळ्यांचा गजर होतोय. आणखीन एक फॅब्युलस स्ट्रोक येतोय. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय रे. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव. अनिकेतच्या बॅट मधनं सलग हा तिसरा षटकार होता. षटकारांची हॅट्रिक पुरी होते. किरण कारभारी यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयाचं पारितोषिक येते. धावफलका धावांचा ओघ पडलाय. धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते ती 28. ग्रामपंचायतचं सदस्य ज्ञानेश्वर किणी यांच्याकडून देखील पारितोषिक आहे षटकारासाठी, हॅट्रिकसाठी. आणि निश्चित फलंदाजी करणाऱ्या फलंदाजासाठी देखील पारितोषिक आहे. पारितोषिकांची बरसात होते. मैदानामध्ये षटकारांची बरसात होते. शेवटच्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलेला नाहीये. शेवटचा चेंडू खूप चांगला होता रुपेशचा. अशा रीतीनं धावपलका धाबा आहेत त्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 28 धाबा. ओम साई विराटचा संघ मैदानात फलंदाजी करतोय. पुढच्या षटकामध्ये काय घडते सांगण्यासाठी परत येतोय. असा गेलो आणि असा आलो.
आमदार चषक 2021 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण पडतंय कोणावर भारी. या स्पर्धेतला अतिशय महत्त्वाचा सामना आपण बघतोय आणि चांगलं क्रिकेट दिवसभरामध्ये पाहिलेलं आहे. स्पर्धेचा पहिला दिवस आपण या ठिकाणी पाहतोय. ओमसाई विरातन आणि क्रिश 11 विठ्ठलवाडी या दोन संघादरम्यान सुरू असलेला महत्त्वाचा सामना. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजी मार्गवरती मनोज आहे. खेळण्याची जबाबदारी स्ट्रायकर रेनला असेल ती अक्षय गवळीची. या षटकातला अतिशय महत्त्वाचा चेंडू असेल तो मनोजचा राईट आर्म ओव्हर द विकेट. उलटा चेंडू छान खेळलाय. डीपेस्टच्या कव्हरला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र झपकून चेंडूवरती येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. चांगला थ्रो होतोय आणि अशा रीतीनं एक धाव पूर्ण होते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता इथे बघा जे तिसरं षटक आहे तत्पूर्वी 2 गडी बाद झाले होते. तिसऱ्या गड्यासाठी अतिशय महत्त्वाची भागीदारी रचली जाते आणि ह्या भागीदारीची नितांत आवश्यकता आहे. बहुजन विकास आघाडी विरातन प्रेझेंट आमदार चषक 2021चा महासंग्राम आपण या ठिकाणी पाहतो आहे. यावेळेला चांगला कोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू आहे. खोदून काढलाय. चेंडू जातोय स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. सुंदर क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण कल्पेशकडनं होतोय. एका धावेची भर पडते. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरते. स्ट्राईक रोटेट काढायचा प्रयत्न दिसतोय. मागच्या षटकात 3 षटकार आले होते. त्यानंतर या षटकात 2 चेंडूवरती एकेरी धावा आल्या. एकूण धावफलकावर धावांचा विचार केला तर 30 धावा धावफलकावरती आहेत. ओमसाई विरातनचा संघ फलंदाजी करताना आपण पाहतो आहे. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होते गोलंदाज. राईट अप ओव्हर द विकेट पंतांच्या डाव्या हाताकडनं. यावेळेला मोठा फटका खेळलाय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक बहुधा झेल व्हायला पाहिजे. फलंदाज बाद होतोय आणि सुंदर झेल या ठिकाणी टिपला जातोय. अमोलनं घेतलाय. अनमोल झेल तिसरा गडी बाद होतोय. पालघर जिल्ह्यात वाजली शिटी वाजली वाजली पालघर जिल्ह्यात वाजली 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 पालघर जिल्ह्यात वाजली शिटी वाजली वाजली पालघर जिल्ह्यात वाजली. हे षटक मात्र खूप चांगलं ठरते. अत्यंत सुंदर गोलंदाजी. या षटकात आतापर्यंत कुठल्या प्रकारचा मोठा फटका आला. एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळते ते गोलंदाज मनोजला. नवीन फलंदाज येतोय सुमित. यावेळेला चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. पुन्हा एकदा कोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एका धावेची भर पडेल. या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावगती थोडीशी मंदावलेली आहे. चांगली गोलंदाजी नियंत्रित गोलंदाजी केली. कुठल्या प्रकारची फारशी संधी मुभा दिलेली नाहीये. नियंत्रित मारा केलाय. तिकट मारा या षटकामध्ये गोलंदाजाकडनं आतापर्यंत. राईट आर्म ओव्हर द विकेट पंतांच्या डाव्या हाताकडनं. आणखीन एक सुंदर चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू आहे. बॅकफुटला जाऊन खेळलाय. चेंडू जातोय पॉईंट पट्ट्यात. इथे क्षेत्ररक्षक आहे. तोपर्यंत चेंडू वरती तोपर्यंत फलंदाजांनी एक धाव आरामात पूर्ण केलेले. एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावसंख्या पोहोचते ती 32. रनसंख्या 32 रन. माऊली कृपेची सावली काले गावाची माऊली कृपेची सावली सतमरी धावली आई सतमरी धावली सतमरी धावली. अल्पेश भोईर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून एक दर्जेदार मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विचार केला तर विरातांच्या ऐतिहासिक मैदानावरती सुरू होत असलेली स्पर्धा. 32 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात ओमसाई विरातेचा संघ. आतापर्यंत 50,000 लोकांपर्यंत स्पर्धा पोहोचली गेली आहे. निश्चितच नितेश पाटील आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. ही स्पर्धा निश्चित पुढे जाणार आहे. बढ़ती का नाम जिंदगी है, कुछ भी कम नहीं होने वाला है. इस प्रतियोगिता में बहुत अच्छी तरह से क्रिकेट भी होगी. बहुत सारे दर्शक भी जुड़ने वाले हैं. सब कुछ अच्छा होगा. ऑल इज वेल टूर्नामेंट है. सुंदर गोलंदाजी. ज्या वेळेला 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत त्या 32. नवीन गोलंदाज मैदानावरती येतोय. रोहित फलंदाजाचा विचार केला तर निशांत. सुमित आणि निशांत क्रमांकाचा विचार केला तर निशांतचा 6वा क्रमांक आहे. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. बहुत महत्वपूर्ण ओवर डालते हुए चौथा ओवर है. फील्डिंग देखिए फ्लाइंग स्लिप के साथ एक पॉइंट पर खिलाड़ी मौजूद है. कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ साइड पर ये 5 खिलाड़ी तैनात. ऑन साइड पर 4 खिलाड़ी है. गेंदबाजी करने के लिए रोहित तैयार है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज बल्लेबाजी करने के लिए भी तैयार. निशांत इस वक्त बल्लेबाजी करेंगे. फिलहाल अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार. ओ बढ़िया गेंद टिप ऑफ टर्म के बाहर है. सुंदर गेंदबाजी का मुजाहिरा. घर में आपके टीवी सेट होना चाहिए. घर में आपके सोफा सेट होना चाहिए. अगर आप 6ठे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए आए तो आपका माइंड सेट होना चाहिए. क्योंकि डगआउट से सेट हो के आना. आपके पास गेंदे कम है, दमखम ज्यादा लगाना है. तो माइंड सेट अच्छा होना चाहिए. जैसे कि हार्दिक पांड्या इंडियन टीम के लिए खेलते, उसी अंदाज में आपको खेलना है. 32 रन 4 विकेट के नुकसान पर ओमसाई विरातन का स्कोर. अपने होम ग्राउंड पर खेल रहे हैं.
तो एक 12वां खिलाड़ी भी आपको सपोर्ट करेगा, जैसे कि किरण कारभारी जिन्होंने 101 का इनाम आपके लिए लगाया है। लेफ्ट आर्म राउंड विकेट, सुंदर गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं, टिप ऑफ स्टंप के बाहर रखते हुए अच्छी जो कि सोच के साथ सही ठिकाने में सटीक लाइन के साथ गेंदबाजी कर रहे हैं। रन संख्या 32 रन, 4 विकेट के नुकसान पर पहली 2 गेंदें बिंदी गेंदें आई है, दबाव को बरकरार रखा है। चौथा ओवर प्रगति पर, लेफ्ट आर्म राउंड विकेट। इस बार कदमों का इस्तेमाल किया, गेंद के पिच तक पहुंचे, गेंद को खेल दिया लॉन्ग ऑन की तरफ, खिलाड़ी मौजूद है। जब तक इस गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। ये अच्छी बात है, गेंद की तरफ आके जितनी बल्लेबाजी होगी, आंखों के नीचे जितने आप शॉट खेलेंगे उतना मजा आएगा। इस बार स्ट्रोक अच्छा था, सिंगल के साथ रन संख्या 33 रन। षटकाचा विचार केला तर चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावफलक धावा 33। सुमित के लिए बिल्कुल इनाम। एक बार फिर समय ज्यादा जा रहा है, हम पर वही बात बता रहे हैं। सुमित के लिए इनाम आ रहा है, इसकी अनाउंसमेंट बिल्कुल होगी। लेफ्ट आर्म राउंड विकेट, ओ अच्छी गेंद, वाइड यॉर्कर डाल रहे हैं, कारगर साबित होते हुए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, खूबसूरत गेंदबाजी का मुजाहरा। टिप्पा देके ऑफ स्टंप के बाहर रखते हुए थोड़ा लेट हुए खेलने के लिए, आगे वाली गेंद को पीछे खेले, गेंद जाते हुए विकेट कीपर को छूती भी फाइनल क्षेत्र की तरफ। रन संख्या 33, मैग्निफिसेंट बॉलिंग, कमाल की गेंदबाजी कर रहे रोहित। छोटी गेंद पर एक बार फिर पूर्ण करना चाहते थे, टप्पा खाने के बाद घुमाव लेती भी गेंद नहीं समझ पाए बल्लेबाज और रोहित को मिली सफलता। 5वें विकेट का पतन। ओम साई विराटन के उम्मीद को लगता हुआ यह 5वां झटका। आई जीवदानी झुंजाया बळदे, एक रूप झालो सुखमोन माता, आई जीवदानी विजय हा प्रबळ दे। शुक्रिया डीजे। चौथ्या षटकाचा खेळ सुरू असताना 5 गडी बाद 33 अशी धावसंख्या। पहिल्या 3 सामन्यात धावांचा पाऊस आपण बघितला, षटकारांचा पाऊस बघितला, अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी झाली। मात्र या सामन्यात आतापर्यंत बघितलं तर गोलंदाज जबरदस्त कामगिरी करतोय। रोहितला मिळालेलं आणखी एक यश आहे, अप्रतिम कामगिरी करून तो क्लीन बॉल करतोय, चारोखाने चित गॉन। आहे दिलदार मोठ्या मनाचा नेता थँक्यू डीजे। अमरदीप जलसार आणि जय महाराष्ट्र दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती झाला, टॉस साठी यायचंय आपल्याला। अतिशय महत्वाचा कॉल असेल, कारण सामना संपण्याकरता फक्त आता 1च षटक बाकी आहे। जास्त वेळ घेऊ नका, चला प्लीज। अमरदीप जलसार आणि जय महाराष्ट्र दोनों टीमों के कप्तानों को मैं दरख्वास्त कर रहा हूँ, चलिए टॉस वॉस की तरफ आइए। रन संख्या देखिए 33 रन, एक फाइटिंग टोटल की जरूरत है। और पिछले 3 मैचों में हमने देखा कि बल्लेबाज बहुत इत्मीनान के साथ बल्लेबाजी कर रहे थे, लेकिन इस गेंद की बात करें या इस ओवर की बात करें तो बढ़िया गेंदबाजी, बैकफुट पर पंच किया, गेंद को खेलते हुए डीप स्टक कवर की तरफ, खिलाड़ी मौजूद है, बढ़िया तरीके से फील्डिंग, लेकिन दूसरे के लिए आना चाहते थे, मना किया स्ट्राइकर इनके बल्लेबाज ने। 1 रन का इजाफा, सिंगल के साथ रन संख्या बढ़ती भी 34 रन धीमी रफ्तार के साथ। इस ओवर में देखे ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दिया रोहित ने। सफल ओवर जिसमें कि विकेट लगातार रेगुलर इंटरवल में गिरते गए। मनोज गेंदबाजी करने के लिए 5 गेंदों का खेल शेष है। रोहिदास सर को मैं देख रहा हूं इस टूर्नामेंट को बेहतर करने के लिए भी काम कर रहे हैं। इस बार टिप्पा ऑफ स्टंप के बाहर है, गेंद को ऑन साइड की तरफ खेळणे की कोशिश। आता चेंडू बघा ऑफ स्टंपच्या बाहेरचा फुल टच चेंडू होता, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला आणि हा टॉस होता, त्या प्रयत्नात यश मिळत नाहीये। आतापर्यंत 2 चेंडू टाकलेत मनोजनं, त्यापैकी 1 चेंडू ज्यामध्ये निर्धाव आलाय आणि 1 एकेरी धाव आले। धावफलक धावांचा विचार केला तर एकूण धावफलक धावा आहेत त्या 34। राईट टाइम ओव्हर द विकेट पंतच्या डाव्या हाताकडनं क्लीन बॉल केलाय, पुन्हा एकदा मधली एसटी वाकवले, अप्रतिम गोलंदाजी। विकेट्स आर फॉलिंग इन अ रेगुलर इंटरवल, दैट्स द प्रॉब्लम फॉर बैटिंग साइड। मैग्निफिसेंट बॉलिंग, आउटस्टँडिंग बॉलिंग। सत्वरी धावली तर कशी होईलला पावली, सत्वरी धावली तर कशी होईलला पावली, सत्वरी धावली तर कशी होईलला पावली। थँक्यू डीजे। बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021 मध्ये तमाम प्रेक्षकांचं स्वागत आहे। आपण एक शानदार अशी स्पर्धा बघतोय। पुढचा मॅच असेल जय महाराष्ट्र आणि अमरदीप जलसार आपल्यासाठी विनंती, आपण टॉस साठी रेडी राहा। 5व्या षटकाचा निर्णायक षटकाचा खेळ सुरू असताना धावफलक धावा 34, 6 गाड्यांच्या मोबदल्यात। महेंद्र सरांना मी बघतोय ज्या पद्धतीने या स्पर्धेला सजवण्याकरता त्यांचं
योगदान आहे. त्याचबरोबर दिलीपजी किणी यांच्या शुभस्ते टॉस केला जाणार आहे. आणखीन एक चांगला चेंडू खोलबोल टप्प्याचा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू आणि बॅटमध्ये तितकासा चांगला संपर्क होत नाही. चेंडू बॅटची आजची कड घेतोय आणि फायनल क्षेत्रामध्ये जातोय. एकेरी धाब्याने धावफलकावरती ज्या धाबा आहेत त्या वाढत्या. धावसंख्या होते ती 35. 6 गडी बाद 35 अशी धावसंख्या आहे. दिलीपजी किणी यांच्या शुभस्ते टॉस केला जातोय, जे आमचे मान्यवर आहेत. प्रमोद शेडगे पुन्हा एकदा टॉस बॉक्स मध्ये यावेळेला जॉईन होत आहेत. इनिंग झाल्यानंतर टॉस होणार आहे. यावेळेला थोडासा इनसाइड आउटचा फटका खेळलाय. चेंडूचा ते वाईडिश लॉंग आपला एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती येतो. एकेरी धाव आणि दुसऱ्या धावेकरता प्रयत्न होतो का बघूया. क्षेत्ररक्षण थोडासा खराब होतोय. चेंडू सीमा पार चाललाय अतिशय वेगानं. या बोनसच्या स्वरूपानं बघूया किती धावा. श्रीकांत भोईर या ठिकाणी 6 धावांची नोंद करतात. 6 धावांची या ठिकाणी इशारा करतात. या 6 धाव्याने धावसंख्येला आकार येतो. थँक्यू डेजे. आमदार चषक 2021 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत आहे. अत्यंत मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आपण विराट यांच्या ऐतिहासिक मैदानावरती पाहतोय. आपल्या सर्वांच्या साक्षीनं सकाळच्या सरामध्ये शानदार असा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर सुरू असलेला सामना ओमसाई विरातन आणि विठ्ठलवाडी या 2 संघादरम्यान टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं षटक मैदानात सुरू आहे. मनोज गोलंदाजी मार्कवरती सज्ज. खेळण्याची जबाबदारी असेल स्ट्रायकर एंडला शैलेशची. आम्हाला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न निश्चित केला आहे. मात्र पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटमध्ये चांगला संपर्क होत नाहीये. दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव काढण्याकरता प्रयत्न पूर्ण झाले. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या 2 धाव संख्येने पुन्हा एकदा धावसंख्या पुढे सरकते आहे. ओमसाई विरातनचा संघ स्ट्रगल निश्चित करतो आहे. यापूर्वी 70 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. 80 पेक्षा जास्त धावा झाल्या आहेत. मात्र तितक्या धावा धावफलकावरती नाहीयेत. एकूण धावफलक धावा आहेत त्यात 43-44 धावांचं आव्हान असेल ते क्रिश 11 विठ्ठलवाडी संघाला. ओमसाई विरातन ज्या पद्धतीने फलंदाज तिथे माझं लक्ष असेल, परंतु यावेळेला टॉस बॉक्स मध्ये निश्चितच प्रमोद शेडगे जोडले जातात. जय महाराष्ट्र आणि अमरदीप जलसार या 2 संघादरम्यानची जी लढाई आहे त्याचा टॉस केला जातोय. ओव्हर टू प्रमोद शेडगे. धन्यवाद प्रशांत जाधवडे. या ठिकाणी टॉस करण्यासाठी मी विनंती करेन दिलीपजी किनी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांनी या स्पर्धेसाठी एका साईडला पंकू 11 जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र एका साईडला नवनाथ जय महाराष्ट्र चिखलपाडा दिलीपजी किनी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल या ठिकाणी करण्यात येत आहे. कॉइन स्पिन करायचंय. तर या ठिकाणी यस छाप आलेला आहे. धन्यवाद दिलीपजी किनी साहेब. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचं कौल या ठिकाणी झाला. जय महाराष्ट्र चिखलपाडा. जास्त वेळ घेणार नाही. या अगोदर प्रतिक्रिया तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत. टॉस जिंकलेला आहे. काय एक्झॅक्टली डिसिजन काय असेल? बॅटिंग. आता मनाच्या विरोधात या ठिकाणी जर आपण पाहिलं तर गेल्या मॅच मध्ये चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स दाखवला. आता काही प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही, फक्त आता कुलदीप खेळलो. नक्कीच. आणि काय टार्गेट असेल? प्रतिस्पर्धी संघ सुद्धा बलाढ्य संघ आहे. एक चांगल्या प्रकारचा खेळ साकारतायत. तर आता रणनीती काय असेल की टार्गेट काय असेल? मॅच 5 ओव्हर झाली तर 60-65. 60-65 या स्पर्धेविषयी आपण मनोगत व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद महेंद्र. नाणेफेकीचं कौल जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता आपण? आता जस्ट आमच्या टीम मीटिंग झाली तर त्यामध्ये पण बोलले गेले की जर टॉस जिंकला तर आपण फील्ड घेऊया आणि आमच्या मनासारखा निर्णय आलाय. क्या बात आहे. आता मात्र प्लेइंग 11 मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही, काही चेंजेस नाही. गेल्या मॅच मध्ये जबरदस्त काटेकी टक्कर पाहायला मिळाली होती. तर ॲज अ कॅप्टन म्हणून पिंकेश याचं कौतुक कसं करतील आपण? खरं सांगायचं पिंकेश हा प्रॅक्टिस 360 दिवस सांगितलं तरी हरकत नाही, कारण खूप आवड आहे त्या पोराला खेळायची आणि त्या पद्धतीने तो परफॉर्मन्स पण दाखवतोय. तर त्याचं कुठेतरी ती प्रॅक्टिस त्या कामाला येते आणि अशीच फलंदाजी पुढेही तो करेल याची अपेक्षा आहे आमच्या. क्या बात आहे. धन्यवाद महेंद्रजी. दोन्ही संघांसाठी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीचं कौल झालेला आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॅट फास्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव मिस्टर प्रशांत जाधवडे. धन्यवाद प्रमोद. सर्व खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. बहुजन विकास आघाडी विराटन प्रेझेंट आमदार चषक 2021चा महासंग्राम आपण बघतोय. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम आहे आणि सुरू असलेला सामना ओमसाई विराटन आणि विठ्ठलवाडी या 2 संघादरम्यान. जिंकण्यासाठी एकूण धावांची जी आवश्यकता आहे
44 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे. पहिल्या 2 सामन्यांचा विचार केला किंवा पहिल्या 3 सामन्याचा विचार केला तर ज्या पद्धतीनं धावा झाल्यात किंवा पहिल्या 2 सामन्याचा विचार केला तर ज्या पद्धतीनं धावा झाल्यात त्या 70 पेक्षा जास्त आहेत. या सामन्याचा विचार केला तर या सामन्यामध्ये तितक्या फारशा धावा झालेल्या नाही आहेत. 44 धावा आहेत आणि त्या डिपेंड करण्याकरता गोलंदाजांना मेहनत तर करावी लागेल. क्रिकेटचा रंगमंच आहे, रंगात रंगू या विराटांच्या लाल मातीने माणसाला माणूस आणि खेळाडू जोडूयात. आमदार चषक 2021च्या साथीने एका ब्रेक नंतर परत येतो. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी वाजणार हाय. आता एकच ध्यास बहुजनांचा विकास. बहुजन विकास आघाडी विराधन बुद्रुक प्रेझेंट आमदार चषक 2021 मध्ये तमाम प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं स्वागत आहे. कोणाला सुटले हाव, कोण खाऊन जाणार आहे भाव, कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा दुसरा पडाव. 44 धावा. तसं बघितलं तर या स्पर्धेमध्ये या मोठ्या नाहीयेत किंवा या इनिंगचा विचार केला तर आव्हान मोठं नाहीये, परंतु चांगली गोलंदाजी, अचूक गोलंदाजी केली आणि विशेष करून या स्पर्धेच्या निमित्तानं जर गोलंदाजी अचूक झाली, विकेट घेत राहिलात तर सामना पुन्हा एकदा चांगला होऊ शकतो. दोन्ही आघाडीचा फलंदाजाचा विचार केला तर रोहित आणि दीपेश हे दोन्ही बंधू मैदानामध्ये असतील. अनिकेत आपल्या कोट्यातलं पहिले षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. आघाडीचा गोलंदाज असेल, प्रमुख गोलंदाज असेल आणि डावी उजवी जोडी मैदानामध्ये असेल. स्कोरर खूप चांगलं काम करतात आमच्या बरोबर. पहिला चेंडू टाकण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. पॉवर प्लेचं षटक असेल. थर्ड मॅन पॉइंट कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये ठेवलाय. पहिला चेंडू ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू होता. छान खेळलाय कव्हर्स मधनं, अत्यंत सुंदर पद्धतीने चेंडू सीमा पार जातो का ते पाहूया. चेंडू सीमा पार चाललाय. इनको दिखती है छोटी सी दरार तो ये ढूंढते रहे चार. गेंद बॉडी लाइन के बाहर, गोली की रफ्तार के साथ फरार. आहे तो गोरगरिबांचा, बोईसर विधानसभेवर निवडून आला राजेश पाटील शिट्टीचा. बोईसर विधानसभेवर निवडून आला राजेश पाटील शिट्टीचा. विधानसभेवर निवडून आला राजेश पाटील शिट्टी. बहुत ही बढ़िया शॉट. इस पर टप्पा ऑफ्टम के बाहर था, थोड़ा सा रूम मिला. पॉइंट और कवर के बीच का फासला चीरती भी गेंद गोली की रफ्तार के साथ बॉडी लाइन के बाहर जाते भी. दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से रोहित का बल्ला बोल रहा है. शुरुआत बहुत अच्छी होती भी. पहिल्या चेंडूवरती खरपूस समाचार घेत एक चौकार वसूल केलाय तो रोहितनं. धावपल का धावा त्या 4. गोलंदाजी मार्फत गोलंदाज सज्ज होतोय तो अनिकेत. 44 धावांचं आव्हान आहे. राऊंड विकेट मारा केला जातोय. यावेळेला आखून टप्प्याचा चेंडू ऑन साइडला डीप मिड विकेटला भिरकावून दिलाय. चेंडू सीमा पार जातोय. अत्यंत सुंदर फलंदाजी, सणसणीत खणखणीत चौकार. बहुजन विकास आघाडीचा झेंडा फडकत राहणार हाय, फडकत राहणार हाय. शिट्टी वाजणार हाय रे दादा, शिट्टी. छोटी गेंद थी, बैकफुट पर चले गए. बहुत खूबसूरती के साथ ऑनसाइड की तरफ खेलते हुए दर्शनीय स्ट्रोक बल्लेबाज की तरफ से. और ये रोहित के बल्ले से दूसरा चौका. रन संख्या 8 रन. बैक टू बैक बाउंड्रीज फॉर द बॅट्समन. या षटकाचा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्फत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो अनिकेत. राऊंड विकेट मारा केला जातोय. पहिला एक कव्हर ड्राईव्ह आपण बघितला, देखणा फटका होता. ऑन साइडला पुलचा अत्यंत जबरदस्त फटका बघितलाय आणि सहज सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्याचा भरपूर फायदा मिळवण्याचा प्रयत्न फलंदाज निश्चित करतोय. शॉट सिलेक्शन चांगलं आहे, तंत्र चांगलं आहे आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने चेंडू रीड केला जातोय ती गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आतापर्यंत पहिल्या षटकात 2 चेंडूत 8 धावा कुठल्या आहेत फलंदाजाने. पहिल्यांदा गोलंदाज थांबला होता, आता फलंदाज थांबलाय. खेळ थोडासा थांबला या ठिकाणी. गेम इज ऑन. गेम सुरूच राहिला पाहिजे. राऊंड विकेट. यावेळेला आखून टप्प्यात चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळलाय. आणखीन एक पुलचा फटका आहे. चेंडू खूप वरती गेलाय. मिस्टर स्ट्रोक होता, मात्र यावेळेला चेंडू सीमा पार जाईल असं वाटतंय. तिसऱ्या चेंडूवरती आघात, आणखीन एक चौकार. चेंडू सीमा पार, 4 धावा. सुंदर फलंदाजी मैदानामध्ये आपण बघतोय रोहित कडनं. आतापर्यंत 3 चौकार वसूल केलेत. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडूवरती खपूस समाचार. आखूट टप्प्यावरती तो तुटून पडलाय आणि देखणी फटके त्याच्या बॅट मधनं येत आहे. राऊंड विकेट. त्यामुळे आणखीन एक आखूट टप्प्याचा चेंडू स्क्वेअर लेफ्ट क्षेत्ररक्षक आहे, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालंय का बघूया. त्यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण झालंय.
तसं बघायला गेलं तर आपण जर रिप्ले बघितलं तर विचित्र पद्धतीनं दिसेल, परंतु प्रयत्न चांगला होता. जर रिप्ले बघितला आपण तर पुन्हा एकदा बघा, अकुटबद्ध चेंडू होता, भिरकाव दिलाय, स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे बघा चेंडू ज्यावेळेस साथ होता सीमारेषेकडे, बघूया कशा पद्धतीनं हा चेंडू एक मिनिट चेंडू या ठिकाणी पाहिला जातो की चेंडू ज्यावेळेस पकडलाय त्यावेळेस क्षेत्ररक्षकाचे पाय हे सीमारेषेच्या बाहेर आहेत की नाही ते पाहिले जाते. कॅमेऱ्यावर देखील अप्रतिमय, आणि यासाठी या टेक्नॉलॉजीचा वापर, तंत्रज्ञान जे नवीन आले त्याचा वापर केला जातो ज्यामुळे कोणाचं नुकसान होऊ नये. अतिशय क्लोज कॉल असेल. आशुतोष व्यवहारे प्लीज या. तिसरे पंच प्लीज या प्लीज. आशुतोष व्यवहारे तिसरे पंच प्लीज. अधिकृतरित्या हा जो संदेश आहे तो गेला पाहिजे प्लीज. कोणत्या संघाचं नुकसान होऊ नये म्हणून टेक्नॉलॉजीचा वापर जो आहे, आपल्याकडे जे अद्यावत तंत्र आहे त्याचा वापर केला जातो. या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा इशारा येतोय, हा षटकार आहे. टाळ्यांत गजर होतोय, अप्रतिम अशा प्रकारची फलंदाजी आहे, षटकार येतोय. कारण तिसऱ्या पंचांचा वापर, तंत्रांचा वापर केल्यानंतर या ठिकाणी या 6 धावा घोषित केलेल्या आहेत. षटकार येतोय, धावसंख्येला आकार येतोय, धावसंख्या सजले, धावसंख्या फुलले, धावसंख्या जाते 18. आणि कॅमेरामॅन साहिल तुम्ही राहील तर खूप मजा येईल. अप्रतिम असं कॅमेरावर्क तुम्ही केलेलं आहे, छान. म्हणजे हे सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. प्रत्येक जण आपापली जबाबदारी सांभाळतोय. कुठं चेंडू पुन्हा एकदा पूल केला डीप मिड विकेटला. आता मात्र क्षेत्ररक्षक, यावेळेला मात्र कुठली चूक नाहीये. आधी 44 धावा आहेत, तिथे 3 चौकार आणि 1 षटकार आलाय. धावसंख्या अतिशय वेगाने वाढते आणि खूप चांगली फलंदाजी रोहितकडनं. रोहितची बॅट तळपते, जसं आकाशात सूर्य तळपतोय तशाच पद्धतीनं मैदानामध्ये रोहित तळपतोय. अप्रतिम कामगिरी. कव्हर ड्राईव्ह केला, त्यानंतर डीप स्क्वेअरला एक मोठा फटका खेळला, त्यानंतर फाईन लेग मध्ये एक मोठा फटका खेळला, डीप मिड विकेटला आणखीन एक मोठा फटका त्याच्या बॅटमधनं आलेला आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर गोलंदाजाचा कुठलाही प्रभाव जाणवत नाही. धावपलका धाबा त्या एकूण 18 धाबा. यावेळेला मोठा फटका दोन्ही बाजूला बरोबर आग लागले. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेने षटकारासाठी. घ्यावी एखादी ताण, काळजात ऋताबी कट्यार आणि मनोमनी सचिन तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार. बॅट मध्ये आला आपला कहानी देखिए तो बल्लेबाजों ने मेला लूटा, गेंदबाजों का दिल टूटा, बहुत सारे रन आए, बहुत सारे चौके आए और टेक्नोलॉजी का इस्तेमाल भी हुआ. तो बहुत अच्छा काम यहाँ देखिए पाटिल नेटवर्क की तरफ से हो रहा है. रन संख्या पहले ओवर में 25 रन बगैर किसी नुकसान के और 24 गेंदों का खेल शेष 19 चाहिए. मतलब पलड़ा जो है बिल्कुल बल्लेबाजों का भारी है. शानदार बल्लेबाजी, विस्फोटक अंदाज में बल्लेबाजी रोहित द्वारा. रोहित की अगर बात करें तो इन्होंने 3 चौके और एक खूबसूरत जो कि छक्का इनके बल्ले से और 2 छक्के आए. खास करके आखिरी गेंद पर भी इन्होंने बहुत ही खूबसूरत छक्का जड़ा. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपलका धाबा त्या 25 बिनबाद 25 अशी अतिशय शानदार अशी सुरुवात केली. एक जो छक्का था वो दीपेश के बल्ले से आया है. ये अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी. ऑन साइड पर स्वीप करने की कोशिश की थी, अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. जोरदार अपील हुई थी. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. धावपलका धाबा त्या 25 23 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्याकरता. 44 आव्हान या ठिकाणी समोर आहे. एक चांगला सामना आपल्याला बघायला मिळेल. विकेटची आवश्यकता.
पुन्हा एकदा धीम्या गतीचा चेंडू ऑन साईडला छान पद्धतीनं खेळलाय. स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चप्पन चेंडूवरती येतोय. एक धाव पूर्ण केली जाते आणि एकेरी धावेनं आमदार चषक 2021 मध्ये मैदानात विठ्ठलवाडी संघाचा जो स्कोर आहे तो पोहोचलाय 26 वरती. विराटांच्या मैदानावरती सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम या स्पर्धेचा विचार केला तर सकाळच्या सत्रामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीनं शानदार असं उद्घाटन झालं आणि त्यानंतर हा जो सामना, या सामन्यामध्ये 40 फूट ओम साई विराटन या संघानं जर विचार केला तर या संघानं जी सुरुवात केली होती, ज्या पद्धतीने धावा जमवल्या त्या मापक नाही आहेत. आता गोलंदाजांना इथे प्रचंड मेहनत करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. समर्थन कक्षाखंड गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. निशांत गोलंदाजी करतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेला इनसाइड आउटचा अत्यंत सुंदर पट्टा कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय. चेंडू सीमा पार जाणार यात काय शंका नाहीये. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्येला येतोय आकार. छान फलंदाजी केली जाते. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. मंत्र गाजणार हाय. रन संख्या इसी के साथ 30 रन 44 रनों की जरूरत है. दूसरा ओवर प्रगति पर निशान गेंदबाजी कर रहे हैं. दीपेश ऑन स्ट्राइक. लेफ्ट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करते हुए. बढ़िया गेंद टिप्पा थोड़ा सा ऑफ टर्म के बाहर था. बैकफुट पर जाके पंच किया है. गेंद स्टक कवर की तरफ जा रही है. 2 रन लेने का मौका मिलेगा. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी. क्या सेंसिबल खेले हैं कृषि 11 विठ्ठलवाड़ी के खिलाड़ी. पहले गेंदबाजी असरदार सरदार बने. अब जाकर देखिए एक बार फिर बल्लेबाजी बहुत ही सेंसिबल करते हुए बढ़िया प्रदर्शन कर रहे हैं. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है निशान. इस बार सबसे बेहतरीन शॉट ये. वाह भाई वाह, ये क्या कमाल का छक्का है. अगेन द स्विंग खेला है. अगेन द टर्न खेलते हुए मैग्निफिसेंट स्ट्रोक. अत्यंत सुंदर फटका डीप मिड विकेटच्या दिशेने येतोय. हा एक उत्तुंग षटकार बॅट मधनं. आणखीन एक मोठा फटका. खूप टप्प्याच्या चेंडूवरती खरपूस समाचार. डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तो बनलाय प्रेक्षक. प्रेक्षक मात्र खूप खुश होतात. टाळ्यांचा गजर येतोय. अप्रतिम फलंदाजी, दमदार फलंदाजी. षटकार येतोय आमदार चषक खेळ क्रिकेटचा चालतंय आणि सामना देखील समाप्त होतोय. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. साहेब आमदार आमच्या पाठीशी उभते खंबीर. दर वर्षाला करताना स्पॉन्सर आहे साहेब आमचं दिलदार. प्रथम महापौर राजू पाटील नाना त्यांचं सहकार्य लाभलंय र. प्रथम महापौर राजू पाटील नाना त्यांचं सहकार्य लाभलंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं दया नाव हे गाजतंय र. आमदार राजेश पाटील साहेबांचं विठ्ठलवाडी संघ या लवकरात लवकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी